गावात रंगपंचमीची सकाळ उजाडली. सगळीकडे रंगांची उधळण, ढोल ताशांचा आवाज आणि आनंदाचा गजर. चिंटू आणि मनस्वी खूप उत्साहित होते. यावर्षी आपण फक्त आनंदाचे रंग उधळायचे, त्यांनी ठरवलं. चिंटूने लाल गुलाल हवेत उडवला. हा रंग धैर्याचा, तो हसत म्हणाला. मनस्वीने गुलाबी रंग हातात घेतला. हा रंग मैत्रीचा. पण थोड्याच अंतरावर रोहन एकटाच उभा होता. काल झालेल्या भांडणामुळे त्याच्या मनात राग होता. मनस्वी हळूच त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या गालावर अलगद गुलाबी रंग लावला. क्षणभर शांतता पसरली आणि मग रोहनच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. चिंटूही धावत आला. तिघांनी एकमेकांवर रंग उधळले. राग, मत्सर, भांडण सगळं त्या रंगांमध्ये विरघळून गेलं. संध्याकाळी सूर्य मावळताना तिघेही हातात हात घालून हसत उभे होते. कारण रंगपंचमी म्हणजे फक्त रंग नाही, ती मन रंगवण्याचा आणि नाती जपण्याचा सण आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे मत सांगा.